राम राम सोयरे हो एक मोठं जंगल राहते आणि त्या जंगलामध्ये एक वाघ राहते आणि त्याच वाघाच्या जंगलमध्ये काही लांडगे राहतात, आजूबाजूनं दुरून दुरून भटकत राहतात। मग वाघाचा स्वभाव त्या लांडग्याला माहीत राहते की बाबा हे वाघ होय आणि वाघाच्या नादी जर आपण लांडग्याने लागलं तर लांडग्याला हे वाघ फाडू शकते, म्हणून ते लांडगे काय करतात, वाघाच्या नादी लागणार। मग त्याने युक्तीनं काय करतात, काही कुत्री यायला म्हणतात की आता तुम्ही वाघाची शिकार करा, तुम्ही जर 4-5 जण मिळल्या तर 100% तुम्ही वाघाला फाडू शकता। पण त्या कुत्र्याला वाघाचं काही माहीत राही ना, त्याला वाटते त्या मायला नेऊन 4 दिवस खाल्लं, 4 दिवस पिलं, अंगात मस्ती आली, त्या कुत्र्याला वाटते की आपण खरंच वाघाला फाडता काय की। मग ते एका दिवशी युक्ती लावतात आणि वाघाला मारायचं ठरवतात आणि जंगलामध्ये जातात। पण त्या कुत्र्याला माहीत राही ना की या लांडग्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त ताकद आहे, तरी सुद्धा ते वाघाची शिकार का करत नसतील, कारण ते कुत्रे त्याला दिमाग कुठं राहते। कुत्र्याला वाटते 4 दिवस खालो, थोडी ताकद झाली तर वाघाला फाडू शकतो, पण वाघ हे वाघच राहते। वाघ ज्यावेळेस परतला त्यावेळेस कुत्र्याची आणि लांडग्याची सगळ्यांची एकदाच फाडू शकते आणि ते कुत्रे शिकारीला जातात आणि वाघ फिरते आणि वाघाला कळते की आता हे जे कुत्रे आहेत लांडग्यासोबत मिसळून हे आपली शिकार करायला आलेत। आता तुम्ही म्हणशाल लांडग्यानं लावून दिलंय हे वाघाला कसं कळल? अहो ते वाघ होय, वाघ जरी 35 किलोचा असला तरी त्याची बुद्धी फार चलते, म्हणून त्यानं त्वरित ओळखीते की या कुत्र्याला त्या लांडग्यानं पाठवलंय। मग काय वाघ हुशार होते आणि कुत्र्यासोबत लांडग्याची बघायचं ठरवते। आता ही वेळ नाही, कारण लांडगे पळून गेले आणि कुत्रे सावध झाले, त्याच्यामुळे कुत्रे बी आता कुठेतरी अटकेत आहेत। पण आता एक दिवस असा येईल कुत्र्यासोबत लांडग्याची बी बघण्यात येईल, कारण ते वाघ तिथं त्याला एकटा दिसला पण त्याच वाघाची टोळी कुठेतरी दूरवर आहे हे त्याला माहीत नव्हतं, म्हणून लांडग्याने जोर केला। आता पुऱ्या वाघाची टोळी एक झाली आणि आता कुत्र्याची आणि लांडग्याची फाडायची वेळ आली। फक्त थांबा, तुम्ही आहे ते लपून चोरून केलत्या, पण हे वाघ होय जरी 35 किलोचा असला तरी हे उजागर करते आणि 100% कुत्र्याला आणि लांडग्याला फाडते म्हणजे फाडते। म्हणून सांगाला कुत्र्यानं आणि लांडग्यानं वाघाची बराबरी करू नये, वाघ हे वाघच असते, उगा नव माय। योग्य वाटलं तर हिशोबानं कमेंट करा। भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। राम राम।